तर सिंधुदुर्गात सुद्धा पहाटेपासून जोरदार पाऊस असल्याचं समोर येत आहे। कणकवली, कुडाळ, सावंतवाडीमध्ये मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे। अनेक ठिकाणी खरं तर सखल भागात पाणी साचण्यास सुद्धा सुरुवात झाली आहे। नदी ओढे ओव्हरफ्लो झालेले आहे आणि सगळीकडे पाणीच पाणी पाहायला मिळत आहे। सिंधुदुर्गातून महत्त्वाची बातमी, सिंधुदुर्गात सुद्धा पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे। आपण दृश्य पाहू शकतो, रस्त्यावर हे पाणी साचलेलं आहे। तर कणकवली, कुडाळ, सावंतवाडीमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याचं सध्या समजतंय। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विकास गावकर, सध्या आपल्या सोबत आहेत। विकास, सिंधुदुर्गात हा पाऊस सुरू असल्याचं समजतंय, कोणकोणत्या भागात सध्या हा पाऊस सुरू आहे आणि सध्याची काय परिस्थिती आहे तिथली? गौरी, जर बघितलं तर पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। विशेषतः कुडाळ असेल, सावंतवाडी असेल, कणकवली असेल, या सह्याद्री पट्ट्यामध्ये जोरदार पाऊस लागतोय। पावसामुळे जर बघितलं तर अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे अनेक जे मार्ग आहेत ते सुद्धा आता काही वेळाने असं जर पाऊस राहिला तर बंद होऊ शकतात। मात्र सध्या पाऊस जो आहे तो जोरदार सुरू आहे। अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचे प्रकार सुद्धा घडत आहेत। विशेषतः जर बघितलं तर माणगाव खोऱ्यामध्ये पाणी साचल्याचे प्रकार घडत आहेत। ती छोटी पुलं आहेत, त्या पुलांवरून सुद्धा पाणी जाण्याचे प्रकार घडत आहेत। प्रशासनाने सुद्धा सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। पुढच्या काही तासात असाच पाऊस जोरदार कोसळण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते आहे। गौरी, नक्कीच विकास, आपण पाहू शकतो खरं तर जे नदी नाल्यांना पूर आल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। तर सुरक्षेच्या दृष्टीने काही नागरिकांना आवाहन करण्यात आलंय का? गौरी, जर बघितलं तर पुढच्या काही तासांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे। तर त्यामुळे प्रशासनाने सुद्धा अलर्ट राहण्याचा इशारा दिलेला आहे। नदीकाठचे, विशेषतः नदीकाठचे जे गाव आहेत त्यांना कुठेही मासेमारीसाठी जाऊ नयेत, त्याचबरोबर समुद्रामध्ये सुद्धा मासेमारीसाठी जाऊ नये अशा पद्धतीचा इशारा देण्यात आलेला आहे। जर बघितलं तर आता सुद्धा अनेक भागांमध्ये पाऊस पडतोय आणि पावसाचा जोर आहे तो किनारपट्टी भागांमध्ये तेवढासा पाहायला मिळत नाही। मात्र जर बघितलं तर कुडाळ, सावंतवाडी, कणकवली या भागामध्ये गौरी जोरदार पावसाच्या सरी कोसळताना पाहायला मिळत आहेत।